नमस्कार, मी शीतल जिलेवाड. पालघर न्यूज नेटवर्क मध्ये आपले स्वागत आहे. काल पालघर जिल्ह्यामध्ये जी24 तास कडून पालघर रणसंग्राम हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमावेळी पालघर न्यूज नेटवर्कचे प्रतिनिधी उपस्थित होते. या प्रसंगी काही लोकप्रतिनिधींना पालघर लोकसभेबाबत माहिती विचारली. आपण पाहूया काय म्हणाले ते. या रणसंग्राम कार्यक्रमामध्ये महायुतीचे महिला कार्यकर्ता मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. राज्याच्या महिला व बाल विकास कल्याणाच्या विभागाच्या ज्योतिताई ठाकरे यांनी केली गर्जना. पालघर लोकसभेवर संपूर्ण आज देशाचं लक्ष आहे आणि आम्हाला महाराष्ट्राच्या सर्व कार्यकर्त्यांना एक महत्त्वाचं विश्वास आहे. गेल्या वेळेला ज्या वेळेला आम्ही वेगळे लढलो त्यावेळेची मतं त्यांची बेरीज जरी केली तरी आमचा खासदार या वेळेला सहज निवडून येतोय आणि त्यामुळे संपूर्ण पालघरच्या लोकसभेमध्ये 6च्या 6 विधानसभेमध्ये महायुतीचा जोरदार प्रचार सुरू असून महायुतीचाच खासदार निवडून येणार आहे आणि तो विकासाच्या कामावर येणार आहे एवढं मात्र नक्की. तसेच महाआघाडीकडून महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस उपाध्यक्ष संगीता धोंडे यांनी विद्यमान खासदार राजेंद्र गावितांवर वाडवळ बंदर बाबत केलेल्या विधानावर घणाघाती टीका केली. नमस्कार, मी संगीता धोंडे, महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस उपाध्यक्ष. आमचं महाआघाडी झाले, महागठबंधन झालंय. काँग्रेस, राष्ट्रवादी, बहुजन विकास आघाडी, जनता दल, CPI, CPIM आणि रिपब्लिक पार्टी असं आणि इतर मित्रपक्ष, त्याच्यामुळे आमचं महागठबंधन झालं आहे आणि महाआघाडीचा उमेदवारासाठी आम्ही सगळे सक्षमरित्या कामाला लागलेलो आहोत. सर्व पक्षाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विजय आमचाच आहे. आम्ही आमच्या केलेल्या विकास कामांवर आमचा बळीराम जाधव हा माजी खासदार उमेदवार घेऊन आलेलो आहे. वाडवळ बंदरबद्दल तुमचं म्हणणं काय आहे? वाढवण बंदर हा एक मोठा विषय आहे आमच्या जिल्ह्याचा आणि त्याच्या विरोधात आम्ही लोकांबरोबर आम्ही आहोत, आमचा पक्ष. आणि आम्हाला एक तुमच्या माध्यमातून त्यांना प्रश्न विचारायचा आहे की वाढवण बंदर विरोधी जेव्हा लोक तिथे उपस्थित होते त्यावेळेला हेच राजेंद्र गावित तिथे बुलडोझर जर चालवला तर त्या बुलडोझर खाली मी प्रथम झोपेन असं म्हणत होते. तर ते आता या बुलडोझरवर चढून आमच्या तिकडच्या स्थानिक भूमिपुत्रांच्या अंगावर बुलडोझर चालवणार आहेत का, हा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे. आणि अशा लोकांकडनं ह्यांना मतं हवी आहेत का? भूमिपुत्र बचाव आंदोलन अपक्ष उमेदवार दत्ताराम करबाट यांनी सुद्धा सत्ताधारी पक्षांवर व विरोधकांवर जोरदार टीका केली व मला निवडून द्यावे असे सांगितले. लोकसभेबद्दल तुमचं काय म्हणणं? सर, पालघर लोकसभामध्ये आतापर्यंत पालघर जिल्हा आदिवासी बहुल जिल्हा म्हणून मानला जातो, पण पालघर जिल्ह्यामध्ये आदिवासींचं मोठ्या प्रमाणामध्ये विस्थापन होत आहे आणि होणार आहे आणि अनेक प्रकार जे विनाशकारी प्रकल्प इथे येऊ पाहत आहेत. त्यामध्ये शेड्यूल भागातला जो भाग आहे हा पूर्णपणे भूसंपादन केला जाणार आहे. इथला आदिवासी उद्ध्वस्त होणार आहे. इथल्या मच्छीमारांचा प्रश्न झालेला आहे. इथे 5,000 एकर जमीन समुद्रामध्ये तयार केली जाणार आहे. तिथल्या पाण्याचा प्रसार बाकीच्या समुद्र किनाऱ्यावर पसरणार आहे. अनेक झोपड्यांमध्ये तो पाणी पसरून त्यांच्या झोपड्यांवर जो काय आघात निर्माण होणार आहे, त्यांच्या जीवनावर जो काय परिणाम होणार आहे, त्याच्या जीवनाचं साधन जे उपजीविकेचं साधन आहे त्यांच्याकडे निघून जाणार आहे. हा प्रश्न फार मोठा भेडसावणार आहे. आणि इथे जी काय त्या 5,000 एकर जमिनीसाठी जो 5,000 एकर जमीन तयार करतील त्यासाठी लागणारा जो काय जमीन आहे, माती आहे, जे काय आहे हे इथल्याच भागातले डोंगर दरे खोदून नेऊन टाकतील आणि इथलं जो काय पर्यावरण आहे पूर्णपणे त्याचा पर्यावरणाचा विनाश होईल. आणि त्यामुळे एकाच बाजूने नाही तर सगळ्या बाजूने ह्या प्रकल्पाचा फार मोठं नुकसान होणार आहे. पालघर जिल्ह्यामध्ये हे रोखण्याचं काम आम्ही करणार आहोत.